हॅलो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सोयाबीन फ्राय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे वाटी सोयाबीन, कोथिंबीर, हळद, कढीपत्ता, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, लाल मिर्च पावडर, अदरक लसूणचं पेस्ट, चवीनुसार मीठ, 2 टमाटर आणि 3 कांदे। चला तर मग सुरू करूया। एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला सोयाबीनला एक उकळी करून घ्यायची आहे। सोयाबीन व्यवस्थित हलवून त्याला उकळी करून घ्या। तुम्ही पाहू शकता आपल्या सोयाबीनला छान उकळी आलेली आहे। आता आपण सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घेऊया। सगळं सोयाबीन काढून घ्या। मी सगळं सोयाबीन काढून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात ह्याच्यामध्ये पाणी आहे। आपल्याला अशा पद्धतीनं सोयाबीन मधलं सगळं पाणी काढून घ्यायचंय। मी सोयाबीन मधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। तुम्ही सगळ्यात सोयाबीनचे 2-2 तुकडे करून घ्या। अशा पद्धतीनं आपल्याला सगळे तुकडे करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकतात मी सगळे सोयाबीनचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता एका पॅन मध्ये 3 चमचे तेल टाकून मी मगवा साहित्यामध्ये जिरा विसरले होते, 1 चमचा जिरा ऍड करून घ्या। जिरा चांगला परतला की आपण जो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो ऍड करा। कांद्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्येच काही कढीपत्ते ऍड करा। कांदा आणि कढीपत्ता आपला छान परतलेला आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेले टमाटर ऍड करून घ्या आणि टमाटर पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घ्या। मिठामुळे लवकर कांदा आणि टमाटर छान परतला जातो। तुम्ही पाहू शकता आपला कांदा आणि टमाटर छान परतलेला आहे। याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 2 चमचे लाल मिर्च पावडर हे व्यवस्थित हलवून त्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। आपल्या मसाल्याला छान कलर आलेला आहे, तेल पण छान सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट टाकून त्याला व्यवस्थित परतून घ्या। या मसाल्यामध्ये अर्धी वाटी पाणी ऍड करा आणि मसाला व्यवस्थित परतून घ्या। आपल्याला कांदा आणि टमाटर पूर्ण मेल्ट होऊ द्यायचा आहे। त्याच्यामध्ये थोडीशीच कोथिंबीर ऍड करा। पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता बऱ्याचपैकी आपलं पाणी आटलेलं आहे। असा सर्व मसाला भाजून घ्या। आता याच्यामध्ये आपण जे सोयाबीनचे तुकडे करून ठेवलं होतं ते सोयाबीन टाकून त्याला छान हलवून पूर्ण सोयाबीनला मसाला लागेपर्यंत व्यवस्थित हलवून घ्या।
तुम्ही पाहू शकतात आपला मसाला व्यवस्थित लागलेला आहे सोयाबीनला। आता आपल्याला सोयाबीनमध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटांसाठी याला कमी गॅसवरती छान शिजू देऊन घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात आपलं सोयाबीन छान शिजलेलं आहे, पाणी पूर्ण सोक केलेलं आहे। आपली सोयाबीन फ्राय तयार झालेली आहे। आता गॅस बंद करून ह्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून घ्या। त्याला एक वेळेस हलवून घ्या आणि आता आपण प्लेटिंग करायला घेऊया। आपली सोयाबीन फ्राय तयार आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कांचन्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। थँक्यू।